आपले धन्यवाद. 94,000 कोटीची पुरवणी मागणी आपण आता सभागृहासमोर ठेवतोय, पण याच्यात दिव्यांग दिसत नाही. प्रतापजी, दिव्यांगांना 2,500 आता काही भागत नाही त्याचं आलं, आणि बाकी राज्यामध्ये 4,000वर दिव्यांगांना मानधन भेटतं. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी आपल्या सरकारनं अधिक पुढाकार घेणं फार गरजेचं वाटतं. कारण तुम्हाला आम्हाला माहीत आहे ते कसं जगतंय. तुम्हाला किमान 2 पाय आहे, आपण श्रीमंत लोक आहोत, किमान आरोग्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत आहे. 2 कान आहे, हात आहे, पाय आहे. पण ज्याला हे काहीच नाही, त्याच्यासाठी आमच्या भूमिका काय? खरं तर पृष्ठ क्रमांक 49, बाब क्रमांक 30 या सगळ्या याच्यावर थोडं परिवहन मंत्री आहे. तुम्ही AC बस आहे तिथं तुम्ही त्याला आरक्षणच देत नाही. त्या तुमच्या खटारड्या गाडीत देतं आरक्षण त्या दिव्यांगाला. प्रतापरावजी, तुमच्याकडून अपेक्षा है, आपने झट करके निर्णय लेना जरूरी है. मागे घेतो. धन्यवाद. मागे घ्यावा. पण आता हे ज्या तातडीनं उठून तुमचं लक्ष वेधण्यासाठी बोलले ते, तसंच तुम्ही आम्ही आरक्षण देऊ असं सांगितलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. आणि पणन APMC मध्ये सुद्धा बाजार समितीमध्ये 5% निधी खर्च होत नाही. राहुलजी, तुम्ही तो निर्देश दिले पाहिजे. 5% त्याचा वाटा आहे. 2016चा कायदा आहे, आणि त्याची कर्जमाफी जशी शेतकऱ्यांची झाली तशी त्या दिव्यांगांची पण कर्जमाफी होणं गरजेचं आहे. दुसरं पशुसंवर्धनचा विषय आहे. जे मेंढपाळ आता गावागावात आम्ही पाहतोय महाराष्ट्रभर आहे, ज्या मेंढपाळांनी शिवराज्यासाठी खरं तर मोठी भूमिका घेतली होती, त्या मेंढपाळ बांधवांचे हे 3 महिने फार कठीण आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट त्याला कुठल्याही चाऱ्याची संधी नाही आहे. तर वनमंत्र्यांच्या माध्यमातून त्याला ती जागा दिली पाहिजे, कुठेतरी चराईसाठी हे 3-4 दिवस ठेवले पाहिजे. दुसरं, माझ्या मतदारसंघातला विषय आहे जलसंपदाचा आणि पुनर्वसनचा जो आहे, त्यामध्ये राजुरा जो गाव आहे ते पूर्ण पुनर्वसनमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि वासनी प्रकल्पामध्ये बोरगाव पेठ हे जे आमचे गाव आहे ते सुद्धा पुनर्वसन घेणं गरजेचं आहे. कारण हा सगळा खारपान पट्टा आहे आणि त्याचे वल हे सगळ्या घरापर्यंत जातं. दुसरं, कामगाराच्या विषयावर बोलतोय, तुम्ही बोलू दिलंय, 2 मिनिटाच्या वर जाणार नाही, कारण आम्ही तसे शब्दाचे पायी खाव. तुम्ही इतका मोठा मान दिलाय, म्हणून आम्ही आपल्याकडून विनंती करतोय का जे आमचे कामगार आहे 6-6 महिने उपाशी आहे, त्यांना पगार नाही, फिनले मिलच्या कामगारांना, त्या सगळ्या संदर्भात 2 आत्महत्या झालेल्या आहे. आणि त्या आत्महत्या होऊन सुद्धा आमच्या विदर्भातलेच कामगार मंत्री आहे, तरी सुद्धा त्याच्यावर लक्ष होत नसेल तर ही आमच्या सरकारासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. कारण प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन, छत्रपती शिवरायाचा विचार घेऊन, बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं कृतीतून चालणाऱ्या सरकारनं जर कामगाराच्या आत्महत्या होत असेल आणि बाजूने आमचे कामगार मंत्री असतील, ते जात नसेल तर ते चुकीचं होईल. त्यावरही लक्ष वेधावं अशा प्रकारची विनंती करतो. अभ्यंकर, मी बाब क्रमांक 173